श्री स्वामी चरित्र अध्याय 13वा श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीची आशिषी कर जैसा वाढे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादश अध्यायांच्या अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपट युक्तीने भसुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आधी करावयाशी लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जसी सरिते गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होते तिथे तिने सेवकऱ्याचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान परी बाळापावर पूर्ण विश्वास होता तियेचा. कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले. ते पासून बाळापाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समजतासी बाई ते शब्द ताळीती. अक्कलकोटी श्री समर्थ सप्रथम ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशी बहुत सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो हाय चोळप्पा जवळ ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. बाळप्पा राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणी जबाब तिथला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी तयाविरुद्ध सांगितला. कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यासी दूरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते भुतळी त्याची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रला आश्चर्य वाटले. झोळी घेतली असे समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्याशी आनंद झाला तयासी परीना आले मानसी. श्रीचरणांतरले चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीतात. कोणे एक अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागोनी दृष्ट तरी ताडणकरी बहुसाळ. ते कोणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामीचरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास काय बोलले समर्थ. बाळप्पा दर्शनस येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे असन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर हारत आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत शोभ ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्वभरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहुती. या कारणे कोण प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तैसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवोनी तैसेने केले. तयांनी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मुनी दिली व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोललेले त्यासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करीले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाती प्रिय झाली. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणे असक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करिता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाने करीती. जे सद्भावे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय स्वामी राया. रात्रंदिन तुझी पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संवंत
सदा भक्तपरिसतो त्रयोदश अध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधू जगद्गुरु प्राप्त काळी उठवण, आदि करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आटपोनी, मग बैसावे असनी भक्ती करोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य करणे, स्वामींच्या षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परत कैवल्य संज्ञा ब्रह्मानंद येतीवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तचरण ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तुझ वय, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तू स्वरूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तूच व्यापेले समग्र, तुझ लागी अधिमध्याग्र, कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच ऐक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवळ आपली स्थिती, सहस्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षा विमसी समर्था, कृपा कटाक्ष दीननाथा, दासाकडे पहावे, आता इतुकी प्रार्थना, आणावी जे आपुल्या मना, कृपा समृद्धी अमिना, आश्रय दे जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसन, हे लोक सख्य दोन देवन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती फुली नाना, न बाधवतो तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान ती निरसन, ज्ञानार करदे प्रगटोपय, शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांचे नसो, वासनाया मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगे न्याय सत्यता, सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण, न्याय फरकावलंबन, इतके देववरदान, कृपा करुणी समर्था, असोन या संसारात, प्राचीन तो नामामृत, प्रपंचानी परमार्थ, तेने सुगम मज लागी, ऐसी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषने तत्वता, वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थायचा षडक्षरी मंत्र, प्रीतीने जपाहो रात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तीही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, सदा ऐकत भावी भक्त, चतुर्दश अध्याय गोळा, श्री रस्तु शुभम भवतु, अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्त जडता, आचारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवणी, अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयाशी, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची अचिती, सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे वाटे ज्याच्या चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हस्ती तया ते, त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा तेली रात्र, दारिद्र्य पिढीला बहुत, दिनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझे जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर येती राज, कंटक शया करोनी, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लुटांगण घालीत असते, अष्टभावे दाटोनी, माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडूनही अस्तविता, झाला बहुत प्रकारे, पाहुनी प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषली येती, वरदस्त ठेविते, मस्तकी तात्काळ त्याचे, बसापाचे श्रीचरण, जडले ते पासून, राहू लागला निशिदिनी, स्वामी संध्यापानंदे, मग बसापाची कांदा, ऐकून यायशी वार्ता, म्हणे करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, बसापा येता गृहासी, दृष्ट तर बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी, वेळ काय लागले, परी बसापाचे चित्ते, स्वामी चरण असक्त, जनपदा न भीत, नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात, बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, उठोनिया काय
दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे वरडती परी बसाप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहे भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते जगनी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला परिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो सर्पमय दिसत पाहुणी ऐशा परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तर समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा बै सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत तो सर्पगुप्त झाले ते जयज्येष्ठ झाले तेथून यास परतले सत्वर क्रमा माझे आले बसाप्पा सहित फैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त धावले ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नई निवाती त्यासी बोलती यतीश्वर घरे जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यात त्या दरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त पंचदश अध्याय गोढा श्री स्वामी चरणा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु.